महादेव, मासिक पाळी सुरू असताना एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्यामध्ये मंदिरात जाऊन महादेवाची पूजा केली तर तिच्याकडून काही चूक होते का? देव तिच्यावर रुष्ट होतात का? असा प्रश्न पार्वतीने महादेवांना विचारला. यावर महादेव म्हणाले, मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. त्या स्त्रीचे नाव होते गौरी. ती माझी अत्यंत श्रद्धाळू भक्त होती. पण एका श्रावणी सोमवारी तिच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली की तिच्या श्रद्धेची आणि लोकांच्या समजुतीची खरी परीक्षा झाली. महादेवांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांपूर्वी एका गावात गौरी नावाची स्त्री राहत होती. गाव लहान होते, पण तेथील लोकांची महादेवावर अपार श्रद्धा होती. गावात एक प्राचीन शिवमंदिर होते. मंदिर फार मोठे नव्हते, पण त्यातील शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा गावकऱ्यांच्या मनात होती. गौरी रोज पहाटे उठून घरातील कामे पूर्ण करायची आणि त्यानंतर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्यायची. तिच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तिची शिवभक्ती कधी कमी झाली नाही. तिचा पती माधव साधा आणि कष्टाळू शेतकरी होता. दोघांचे संसारातील सुख फार मोठे नव्हते, पण त्यांच्या घरात समाधान होते. गौरी नेहमी म्हणायची, माझ्याकडे काहीही नसले तरी माझ्या महादेवाचा हात माझ्या डोक्यावर आहे, एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. त्या वर्षी श्रावण महिना सुरू झाला आणि गावात भक्तीचे वातावरण निर्माण झाले. मंदिरात रोज सकाळपासून भाविकांची गर्दी होऊ लागली. श्रावणातील पहिला सोमवार जवळ येत होता. गौरीनेही त्या दिवशी पहाटे मंदिरात जाऊन महादेवाला बेलपत्र अर्पण करण्याचा संकल्प केला होता. पण सोमवारी पहाटे उठताच तिला जाणवले की तिची मासिक पाळी सुरू झाली आहे. तिने मंदिराकडे पाहिले आणि मनात महादेवांना म्हणाली, आज तुमचा श्रावणी सोमवार आहे, पण माझी ही अवस्था आहे. मी मंदिरात येऊ शकत नाही, तर माझी पूजा अपूर्ण राहील का? तिने स्वतःला समजावले आणि त्या दिवशी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. सकाळी अचानक तिचा पती माधव शेतात काम करत असताना बेशुद्ध पडल्याची बातमी घरापर्यंत आली. गौरी धावत शेताकडे गेली. माधवची अवस्था बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला तीव्र ताप आला होता आणि तो काहीही बोलत नव्हता. गावातील वैद्याला बोलावण्यात आले. औषध दिले गेले, पण माधवची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच खालावत गेली. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती हात जोडून म्हणाली, महादेवा, माझ्या पतीला वाचवा. मला काही नको, माझे सुख नको, माझी इच्छासुद्धा नको, फक्त तुम्ही त्याचा जीव वाचवा. तिच्या मनात एक विचार आला, आज श्रावणी सोमवार आहे. मंदिरात जाऊन महादेवासमोर बसून प्रार्थना केली तर कदाचित तिचे मन शांत होईल. पण लगेच मनात दुसरा विचारसुद्धा आला, माझी मासिक पाळी सुरू आहे. मी मंदिरात गेले तर काही होईल का? गौरी दुविधेत पडली. तिच्यासाठी तो केवळ मंदिरात जाण्याचा प्रश्न नव्हता, तिच्या पतीचा जीव धोक्यात होता. आणि दुसरीकडे तिच्या मनात लहानपणापासून रुजवलेली एक भीती उभी होती. शेवटी तिने डोळे मिटले. महादेवा, जर माझी भक्ती खरी असेल तर माझ्या मनातील ही आग तुम्ही ऐकणारच, असे म्हणत ती मंदिराच्या दिशेने निघाली. मंदिरात पोहोचल्यावर काही भाविकांनी तिला पाहिले. गौरीने कोणाशीही वाद घातला नाही. तिने शांतपणे महादेवाच्या शिवलिंगासमोर बसून डोळे मिटले आणि आपल्या पतीसाठी ती प्रार्थना करू लागली. माझ्याकडून काही चूक होत असेल तर मला क्षमा करा, पण आज मी माझ्यासाठी आलेली नाही, माझ्या पतीचा जीव वाचवण्यासाठी तुमच्या चरणी आले आहे. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तिने शिवलिंगाला स्पर्श न करता दुरूनच हात जोडले आणि मनापासून महादेवाचे स्मरण केले. पण त्या क्षणी मंदिरात एक विचित्र घटना घडली. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी अचानक मंदिराच्या दगडी पायऱ्यांकडे वाहू लागले आणि काही क्षणात मंदिरातील दिवा जोराने लुकलुकला आणि अचानक विझून गेला. मंदिरात उपस्थित असलेले लोक घाबरले. एक वृद्ध भक्त मोठ्याने म्हणाला, हे चांगले संकेत नाहीत. दुसऱ्याने गौरीकडे पाहिले आणि म्हणाला, आज तिची मासिक पाळी सुरू आहे म्हणे, तरीही ती मंदिरात आली. क्षणामध्ये लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. कदाचित महादेव रुष्ट झाले असतील, म्हणूनच हा दिवा विझला. अशा अवस्थेत मंदिरात येणे योग्य नाही. गौरी हे सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू वाढले. तिने शिवलिंगाकडे पाहिले आणि विचारले, महादेव, मी खरंच अपराध केला का? मी तुमच्याकडे माझ्यासाठी काही मागितले नाही, मग माझी भक्ती चुकीची कशी ठरली? गौरी मंदिरातून बाहेर पडली. घरी परतल्यावर माधवची प्रकृती अजूनही गंभीर होती. गौरी त्याच्याजवळ बसली आणि रात्रभर महादेवाचे नामस्मरण करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र गावात एक नवीन बातमी पसरली.
मंदिरातील शिवलिंगाजवळ पुन्हा एक अनपेक्षित घटना घडली होती. गावकरी पुन्हा गौरीचे नाव घेऊ लागले, पण यावेळी मंदिरातील वृद्ध पुजारी मात्र शांत होते. त्यांनी फक्त एवढेच म्हटले, गौरीला दोष देण्यापूर्वी आपण त्या दिवशी मंदिरात नेमके काय घडले हे समजून घेतले पाहिजे. पार्वतीने आश्चर्याने महादेवांकडे पाहत होत्या. मग त्या घटनेचे खरे कारण काय होते आणि गौरी खरंच दोषी होती का? यावर महादेव म्हणाले, पार्वती, गावकऱ्याने जे पाहिले ते सत्य होते, पण त्यांनी त्याचा जो अर्थ काढला तो मात्र सत्य नव्हता. गौरी मंदिरातून परतल्यानंतर तिच्या मनात एकच विचार सतत घोळत होता, माझ्यामुळेच हे सर्व घडले का? मंदिरातील दिवा विझणे, लोकांचे बोलणे आणि त्यानंतर पदीची गंभीर प्रकृती, या सगळ्या घटनांची सांगड ती स्वतःशीच घालू लागली. तिने स्वतःलाच दोष देण्यास सुरुवात केली. कदाचित मला मंदिराला जायला नको होते, माझ्याकडून महादेवांचा अपमान झाला असेल, असे विचार तिच्या मनात त्रास देत होते. त्या दिवसापासून गौरीने मंदिरात जाणे पूर्णपणे बंद केले. सकाळी उठल्यावर ती घराच्या अंगणातच एक छोट्याशा शिवपिंडीसमोर हात जोडायची. शिवलिंगाला स्पर्श न करता, कोणतेही मोठे पूजाविधी न करता ती फक्त डोळे मिटून महादेवाचे नामस्मरण करायची. पण तिच्या मनातील अपराधीपणाची भावना मात्र काही केल्या कमी होत नव्हती. एक दिवस मंदिरातील वृद्ध पुजारी तिच्या घरी आले. त्यांचे नाव होते सोमेश्वर. ते गावातील सर्वात वयोवृद्ध आणि शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांनी गौरीला अंगणात शांत बसलेले पाहिले. ते म्हणाले, गौरी, तू काही दिवसांपासून मंदिरात का येत नाहीस? गौरीने मान खाली घातली. ती म्हणाली, माझ्यामुळे महादेव रुष्ट झाले असतील बाबा. मी त्या दिवशी मंदिरात गेले नसते तर कदाचित असे काहीही घडले नसते. सोमेश्वर पुजारी काही क्षण तिच्याकडे शांत पाहत राहिले. ते म्हणाले, तुला हे कोणी सांगितलं? गौरीने उत्तर दिलं, सगळेच म्हणतात. पुजारी हसून म्हणाले, गौरी, गावातील सगळे लोक एखादी गोष्ट म्हणतात म्हणून ती सत्य होत नाही. सोमेश्वर म्हणाले, श्रद्धा म्हणजे देवाची भीती नव्हे, श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास आणि परंपरेचा आदर करणे ही एक गोष्ट आहे. पण एखाद्या स्त्रीच्या नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेमुळे तिला पापी किंवा अपवित्र समजणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. गौरी काहीच बोलली नाही. पुजारी पुढे म्हणाले, तुझ्या घरातील आणि मंदिरातील काही प्रथा असतील, त्या श्रद्धेने पाळायच्या असतील तर नक्की पाळ, पण त्या प्रथेचा अर्थ स्वतःचा तिरस्कार करणे असा कधीच होऊ देऊ नकोस. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. मग त्या दिवशी मंदिरात जे घडले ते काय होते? तिने विचारले. सोमेश्वर पुजारींचा चेहरा अचानक गंभीर झाला. याच प्रश्नाचे उत्तर मला अजून शोधायचे आहे. हे ऐकून गौरी चकित झाली. तुम्हालाही माहीत नाही? ते म्हणाले, नाही. पुजारी म्हणाले, पण मला एवढे नक्की माहीत आहे की प्रत्येक अनपेक्षित घटना देवाचा कोप असते असे मानणे योग्य नाही. त्या रात्री मात्र मंदिरात पुन्हा एक विचित्र घटना घडली. मंदिर बंद करून सोमेश्वर पुजारी घरी गेले होते. मध्यरात्री अचानक मंदिराच्या दिशेने प्रकाश दिसू लागला. काही गावकऱ्यांनी तो प्रकाश पाहिला आणि ते मंदिराकडे धावत गेले. मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी पाहिले की शिवलिंगावर सकाळी अर्पण केलेली काही बेलपत्रे अजूनही ताजी होती. त्याचवेळी मंदिराच्या छताच्या एका कोपऱ्यातून पाण्याचे थेंब खाली पडत होते. गावकऱ्यांनी लगेच निष्कर्ष काढला, गौरी मंदिरात येत नाही म्हणून महादेव प्रसन्न झाले. दुसऱ्याने मान हलवली, हो, त्या दिवशी गौरी आली होती म्हणून दिवा विझला. आता ती येत नाही म्हणून मंदिरात चमत्कार होत आहेत. बातमी पुन्हा संपूर्ण गावभर पसरली. पण सोमेश्वर पुजारी मात्र त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटे ते मंदिरात गेले. त्यांनी छत, भिंती आणि शिवलिंगाभोवतीचा परिसर काळजीपूर्वक पाहिला. त्यांना एका ठिकाणी दगडावर एक बारीक भीग दिसली. ते काही क्षण त्या भेगेकडे पाहतच राहिले. म्हणजे हेच कारण आहे का? त्यांनी स्वतःशीच म्हटले. पण त्या क्षणी त्यांचे लक्ष शिवलिंगाच्या मागे असलेल्या एका जुन्या दगडी भागाकडे गेले. त्या दगडामध्ये काहीतरी चमकत होते. सोमेश्वरांनी तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दगड हालताच आतून एक जुनी तांब्याची पेटी दिसली. पेटीवर अनेक वर्षांची धूळ साचली होती. पुजारींचे हात थरथर कापू लागले. ही पेटी इथे कशी आली? त्यांनी पेटी उघडली. आतमध्ये एक जुना ताम्रपाट आणि काही पाने ठेवलेली होती. त्या पानांवर गावाच्या मंदिराशी संबंधित काही जुनी माहिती लिहिलेली होती. सोमेश्वर वाचत गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले, कारण त्या लिखाणात अशा एका घटनेचा उल्लेख होता जी आजच्या घटनेशी आश्चर्यकारकपणे जुळत होती. त्यांनी ते ताम्रपट पुन्हा काळजीपूर्वक बंद केले. म्हणजे इतकी वर्ष गावात आपण जे मानत आलो त्यामागे खरी गोष्ट काही वेगळीच आहे. पण त्यांनी ही गोष्ट ताबडतोब कोणालाही सांगितली नाही, कारण त्यांना वाटत होते की सत्य सांगण्याची योग्य वेळ अजून आलेली नाही. दुसरीकडे गौरीची परीक्षा मात्र अजून संपलेली नव्हती.
माधवची प्रकृती काही दिवसांनी थोडी सुधारली. गौरीने सुटकेचा श्वास घेतला. पण गावातील लोकांची तिच्याबद्दलची भावना पूर्णपणे बदलली नव्हती. काही स्त्रिया तिच्याशी बोलणे टाळत होत्या. काही पुरुष तिला पाहताच वाईट बोलत होते. गौरीला सर्व जाणवत होतं. एका संध्याकाळी ती घराच्या अंगणात बसून महादेवाचे स्मरण करत होती. तेवढ्यात मंदिरातून एक लहान मुलगा धावत आला. गौरी काकू, लवकर चला. गौरी घाबरली. ती म्हणाली, काय झालं? मुलगा धापा टाकत म्हणाला, मंदिरात पुन्हा काहीतरी घडले आहे. पुजारी बाबांनी तुम्हाला बोलावलं आहे. गौरीच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. पण मला का बोलावले? मुलाला काहीच माहीत नव्हते. गौरी काही क्षण विचार करत राहिली. तिच्या मनात एकीकडे गावकऱ्यांची भीती होती, तर दुसरीकडे महादेवावरील श्रद्धा होती. तिने डोळे मिटले. महादेवा, आज मी लोक काय म्हणतील यासाठी जाणार नाही. जर माझ्या मनात तुमच्याविषयी श्रद्धा असेल तर मला सत्याचा सामना करण्याची शक्ती द्या. आणि ती मंदिराच्या दिशेने निघाली. मंदिराच्या दाराशी पोचल्यावर तिने पाहिले की सोमेश्वर पुजारी तिची वाट पाहत उभे होते. त्यांच्या हातात तीच जुनी तांब्याची पेटी होती. गौरीने विचारले, बाबा, यात काय आहे? पुजारी म्हणाले, गौरी, या पेटीत तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. पण हे उत्तर ऐकल्यानंतर तुझा केवळ आजचा गैरसमज दूर होणार नाही, तर या गावाने अनेक वर्षांपासून मानलेली एक गोष्टही बदलणार नाही. गौरी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. सोमेश्वरांनी पेटी उघडली आणि ताम्रपट बाहेर काढला. त्यावर लिहिलेले पाहिले. त्यावर लिहिलेले पहिलेच वाक्य वाचून गौरीच्या अंगावर काटा आला, कारण त्या वाक्यात तिच्या स्वतःच्या कुटुंबाचा उल्लेख होता. ती थरथर कापत म्हणाली, माझ्या कुटुंबाचा? पुजारींनी मान हलवली. हो गौरी, आणि आता तुला समजेल की त्या दिवशी मंदिरात जे घडले त्याचा तुझ्या मासिक पाळीशी काहीही संबंध नव्हता. त्या ताम्रपाठात लिहिले होते की अनेक वर्षांपूर्वी याच मंदिरात एक मोठी दुरुस्ती झाली होती. मंदिराच्या छतामध्ये आणि दगडी बांधकामामध्ये काही नैसर्गिक भेगा निर्माण झाल्या होत्या. पावसाळ्यात त्या भेगांमधून पाणी झिरपत असे. श्रावण पाऊस वाढला की महादेवाला शिवलिंगावर पाण्याचे थेंब पडत आणि कधीकधी मंदिरातील दिवाही त्याची वात ओली झाल्यामुळे विझत असे. म्हणजे त्या दिवशी दिवा विझण्यामागे गौरीच्या मंदिरात येण्याचा कोणताही संबंध नव्हता. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. इतके दिवस ती स्वतःला ज्या गोष्टीसाठी दोष देत होती ती गोष्टी तिची चूकच नव्हती. पण ताम्रपाठात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लिहिलेली होती. पूर्वीच्या एका मंदिर सेवकाने लिहिले होते की देवाच्या नावाने कोणत्याही स्त्रीला तिच्या शरीरामुळे तुच्छ मानू नये. मंदिरातील नियम श्रद्धेने पाळावेत, परंतु भक्ताच्या मनात देवाविषयी प्रेम असेल तर त्या प्रेमाचा अपमानसुद्धा करू नये. सोमेश्वर पुजारींनी ते शब्द गावकऱ्यांसमोर वाचून दाखवले. गावात भयान शांतता पसरली. ज्यांनी कालपर्यंत गौरीला दोष दिला होता त्यांच्याच चेहऱ्यावर आता पश्चाताप दिसत होता. एक वृद्ध स्त्री पुढे आली आणि म्हणाली, मुली, आम्ही तुला चुकीचे समजलो. आम्ही जे ऐकले तेच सत्य मानले. देवाच्या नावाने तुला घाबरवले. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, माझ्यावर राग करू नका. मलाही स्वतःवरच विश्वास राहिला नव्हता. मला वाटत होते की माझ्या शरीरामुळेच महादेव माझ्यावर रुष्ट झाले असतील. सोमेश्वर पुजारी म्हणाले, याच भीतीचा पराभव करणे ही खरी परीक्षा होती गौरी. त्या क्षणी मंदिरात अचानक घंटानाद झाला. कोणीही घंटेला स्पर्श केला नव्हता. सर्व गावकरी हे बघून स्तब्ध झाले. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगावर छताच्या भेगेतून पावसाचे स्वच्छ थेंब पडत होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. गौरीने हात जोडले. तिच्या मनात आता भीती नव्हती. ती फक्त म्हणाली, महादेवा, आज मला एक गोष्ट समजली. देवाला घाबरण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. तिने शिवलिंगाला स्पर्श केला नाही. तिने कोणतीही विशेष पूजा करण्याचा आग्रहसुद्धा धरला नाही. ती फक्त दूर उभी राहून मनापासून प्रार्थना करू लागली. नाथ, माझ्या पतीला बरे करा. माझ्या गावातील लोकांच्या मनातील भीती दूर करा आणि कोणत्याही स्त्रीला तिच्या शरीरामुळे स्वतःचा तिरस्कार वाटू देऊ नका. त्या रात्री माधवची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. गावकऱ्यांनी तो प्रसंग महादेवाची कृपा मानला. पण सोमेश्वर पुजारींनी त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. माधवची प्रकृती औषधांमुळे आणि वैद्याच्या उपचारांमुळेही सुधारत आहे. देवावर श्रद्धा ठेवा, पण उपचारांपासून कधीही दूर जाऊ नका. श्रद्धा आणि योग्य कृती एकमेकांच्या विरोधात कधीही नाहीत. कैलासावर महादेवांना पार्वतीने विचारले, नाथ, मला आता गौरीची कथा समजली, पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. महादेव म्हणाले, विचार देवी. पार्वती म्हणाल्या,
मग स्त्रीच्या मासिक पाळीकडे पाहण्याची योग्य दृष्टी कोणती? जर ही नैसर्गिक प्रक्रिया असेल तर तिला अपवित्र का मानले जाते? मित्रांनो, याचे उत्तर जाणून घ्यायच्या आधी कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहिती आणि कथा जाणून घेण्यासाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महादेव म्हणाले, देवी, शरीरात घडणारी प्रत्येक नैसर्गिक प्रक्रिया ही पाप नसते. मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. सामान्य मासिक चक्रामध्ये गर्भधारणेसाठी शरीराची तयारी होत असते. गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयाच्या आतील अस्तराचा काही भाग रक्तासह शरीरातून बाहेर पडतो. ही प्रक्रिया नैसर्गाने स्त्रीच्या शरीराला दिलेली आहे. महादेव पुढे म्हणाले, म्हणून केवळ मासिक पाळी सुरू आहे म्हणून एखाद्या स्त्रीला पापी, दोषी किंवा देवाला अपवित्र करणारी समजणे योग्य नाही. आणि निसर्गाची ही प्रक्रिया केवळ मानवांमध्येच दिसते असेही नाही. काही सस्तन प्राण्यांमध्येही मासिक चक्र आणि त्यासोबत रक्तस्राव दिसतो. जसं की चिंपांजी, गोरिला, वटवाघूळ या प्राण्यांना पण मानवासारखी मासिक पाळी दिसून येते. पार्वतीने विचारले, म्हणजे सर्व प्राण्यांना मासिक पाळी येते का? महादेव म्हणाले, नाही देवी, सर्व प्राण्यांना मानवांसारखी मासिक पाळी येते असे म्हणणे योग्य नाही. काही प्राण्यांमध्ये प्रजनन चक्र वेगळ्या प्रकारे असते. उदाहरणार्थ, कुत्र्यांमध्ये दिसणारा रक्तस्राव हा मानवाच्या मासिक पाळीसारखा नसतो. तो त्यांच्या प्रजनन चक्राचा वेगळा भाग आहे. म्हणून निसर्गाच्या प्रक्रियांना समजून घेणे आवश्यक आहे. ज्या गोष्टीची माहिती नसते तिच्याभोवती भीती निर्माण होते आणि भीतीमधून अनेकदा गैरसमज जन्माला येतात. पार्वती म्हणाल्या, मग धार्मिक परंपरांचे काय? यावर महादेव म्हणाले, परंपरांचा आदर करणे आणि एखाद्या स्त्रीचा अपमान करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या कुटुंबाची किंवा मंदिराची विशिष्ट परंपरा असेल तर ती श्रद्धेने पाळायची की नाही हा त्यांचा आणि त्या मंदिराच्या नियमांचा विषय आहे. पण त्या परंपरेचा आधार घेऊन स्त्रीला पापी, नीच किंवा कमी समजणे योग्य नाही. भक्तीचा अर्थ केवळ बाहेरून केलेल्या विधींमध्ये नसतो. भक्ती म्हणजे मनातील प्रेम, श्रद्धा, नम्रता आणि समर्पण. शरीराच्या नैसर्गिक अवस्थेमुळे कोणाचेही अंतःकरण अपवित्र होत नाही. निसर्गाने दिलेली शरीराची प्रक्रिया पाप नसते आणि भक्तीची किंमत शरीराच्या अवस्थेने ठरत नाही. पार्वती, देवाला अर्पण केलेले फूल कोणत्या ऋतूत उमलले यापेक्षा ते प्रेमाने अर्पण केले आहे का हे महत्त्वाचे असते. तसेच भक्ताच्या शरीराची अवस्था नव्हे तर त्याच्या अंतःकरणातील भावना भक्तीला अर्थ देतात. महादेवांचा हा संदेश केवळ पार्वतींसाठी नव्हता तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी होता जिला कधी ना कधी आपल्या शरीरामुळे देवापासून दूर असल्याची भीती वाटली होती. हर हर महादेव. धन्यवाद.